नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, फोटोकॉपी रिअसेसमेंटचा रिझल्ट डिस्प्ले झालेला आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. त्याच्यावरती गेल्यानंतर तुमच्यासमोर रिझल्टची लिंक या ठिकाणी भेटणार आहे. बघा, तुमच्या कॉलेजच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती अशा प्रकारची PDF आलेली असेल, ज्यामध्ये तुम्हाला दिलेला आहे एनरोलमेंट नंबर, सीट नंबर, कॅन्डिडेट नंबर, स्कीम आणि तुमचं सब्जेक्ट नेम. त्याच्यानंतर जर चेंज असेल तर त्या ठिकाणी बिफोरचे मार्क आणि आफ्टर मार्क या ठिकाणी चेंज असेल तर 2 मार्क या ठिकाणी झालेले आहेत. आता या स्टुडंटचे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट जो होता याच्यामध्ये 19 मार्क होते अगोदर. आफ्टर चेंजमध्ये 15 मार्क झालेले आहेत. म्हणजे 4 मार्क काय झालेले त्याचे कमी झालेले आहेत. ओके. तर या ठिकाणी चेंज झाले. चेंज हा तुम्हाला रेड डॉटमध्ये दिसतो. तर या ठिकाणी दुसरे तुम्हाला एक्झाम्पल देतो. बघा, या ठिकाणी पहिलं उदाहरण तर 19चे 15 मार्क झालेले आहेत. त्यानंतर सेकंड जो आहे तो टूल इंजिनिअरिंग 16 मार्क्स होते अगोदर, त्याचे 20 मार्क झालेले आहेत, 4 मार्क वाढलेले आहेत. सेम टूल इंजिनिअरिंग हा सब्जेक्ट होता, 17 मार्क होते अगोदर, 17चे 24 मार्क झालेले आहेत. म्हणजे किती मार्क वाढलेले? जवळपास 4 आणि 3 7 मार्क या ठिकाणी वाढलेले आहेत. त्यानंतर ॲडव्हान्स कॉम्प्युटर नेटवर्क 52चे 56 मार्क, 4 मार्क वाढलेले आहेत. ॲडव्हान्स कॉम्प्युटर नेटवर्क 15चे 20, 5 मार्क वाढलेले या ठिकाणी, 25चे 30, 22चे 29 अशा प्रकारे मार्क्स वाढलेले आहेत. या ठिकाणी जो एक सब्जेक्ट होता ॲडव्हान्स सर्वेइंग नावाचा, तर या सब्जेक्टमध्ये जेवढ्या मुलांनी पेपर टाकलेले आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांचे मार्क हे चांगले वाढलेले आहेत. जवळपास या ठिकाणी 1 मार्क होते, 1चे 15 मार्क या ठिकाणी चेंज झालेले आहेत. म्हणजे चेक करायची लेवल बघा तुम्ही विचारात घ्या. दुसरा जो आहे 7 मार्क होते, 7 मार्काचे 17 मार्क झाले, म्हणजे 10 मार्क वाढलेले त्या ठिकाणी, या ठिकाणी 14 मार्क्स वाढलेले आहेत. ओके. आता हा विद्यार्थी के स्कीमचा होता आणि या विद्यार्थ्याचे जर ॲव्हरेज चांगलं असेल तर हा दोन्ही विद्यार्थी क्लिअर झालेले आहेत. त्यामुळे कॉंग्रॅच्युलेशन त्या दोघांना. तसेच पुढे बघा, 27चे 33 मार्क झालेले आपण विद्यार्थी के स्कीमचा आहे, त्याचे मार्क वाढलेले आहेत. आता बरेच विद्यार्थी म्हणतात आय स्कीमचा पण रिझल्ट लागला का? तर दोन्ही रिझल्ट लागलेले आहेत. ठीक आहे. या ठिकाणी PDF मध्ये तुम्हाला दिसतं की टोटल कॅन्डिडेट चेंज 10 कॅन्डिडेट झालेले आहेत. आता हे झाले विद्यार्थ्यांना, ज्या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती PDF आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचं. बट असे काही विद्यार्थी होते ज्यांचे PDF अजून आलेले नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली जी लिंक आहे त्याच्यावरती जायचं. लिंकवरती गेल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल. या ठिकाणी रिझल्ट लिंक दिलेली आहे, त्याच्यावरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी सीट नंबर आणि एनरोलमेंट नंबर टाकून तुम्ही तुमचा एनरोलमेंट नंबर टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि त्या ठिकाणी शो रिझल्टवरती जायचं. तुमचे अपडेटेड मार्क त्या ठिकाणी मार्कशीटवरती असतील. आता काही विद्यार्थ्यांचे PDF मध्ये मार्क चेंज झालेले आहेत, बट मार्कशीटमध्ये जर मार्क चेंज झाले नसतील तर अशा विद्यार्थ्यांनी वेट करायचं आहे. ठीक आहे. वेट केल्यानंतर तुमचे मार्क हे अपडेट होणार सेम लिंकवरती. ठीक आहे. जी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्हाला तुमची मार्कशीट डाउनलोड करायची आहे. ठीक आहे. आणि तुमची जी बरेच विद्यार्थी म्हणतील की ज्या विद्यार्थ्यांचे मार्क चेंज झालेले त्यांना ओरिजिनल मार्कशीट कधी भेटेल? ओरिजिनल मार्कशीट ही तुमची येईल, एखादा महिना तरी लागेल त्याला. 1 महिना झाल्यानंतर तुमची मार्कशीट त्या ठिकाणी येईल. ओके. आणि ऑनलाईनवरती ते अपडेट होतीलच लवकरच मार्क. चेक करत राहा. अपडेट झाल्यानंतर तसं कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा. ओके. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आता बघा, हे झालं फोटोकॉपीचं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांचं फोटोकॉपीमध्ये मार्क चेंज झालेले नाही. तर अशा विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागायचं आहे. आता काही विद्यार्थी असे होते की त्यांना फोटोकॉपीचा रिझल्ट लागल्यानंतर एक्झाम फॉर्म भरायचा होता. तर एक्झाम फॉर्म भरायचे ₹200 फाईनची डेट सुरू आहे. तर एक्झाम फॉर्म भरला नसेल तर भरून घ्या. ₹200 फाईन सुरू आहे सध्या. आणि जर असे काही विद्यार्थी आहेत की त्यांनी एक्झाम फॉर्म भरला होता, बट फोटोकॉपीमध्ये त्याचे मार्क जे आहेत ते चेंज झालेले आहेत. तर अशा विद्यार्थ्यांनी घाबरून जायची गरज नाही आहे. जरी त्यांनी एक्झाम फॉर्म विषय निघालेला विषय पण जर भरला असेल, पण हॉल तिकीटमध्ये तुम्हाला ऑटोमॅटिकच तो विषय जो आहे तो एलिमिनेट केला जातो आणि तुमचे जेवढे विषय बॅक आहेत तेवढेच विषय हॉल तिकीटवर तुमच्या येतात. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही आहे. ठीक आहे. जरी तुम्ही एक्झाम फॉर्म भरला असेल तरी तो विषय तुम्हाला परत द्यायची गरज पडणार नाही. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.